श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री माता पितृभ्यां नमः. ओम नमोजी हेरंबमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्तसंकटवारी गजानना सदैव धवला श्वेतपद्मा विद्याभूषितकला संपन्नधामा तुझा वंदितो पादपद्मा ग्रंथाक्षरा बोलवी तू निश्चळ निरंजन निर्विकार घरी भक्तरज्जू बंधनाधार प्रेमे संभवनी मूर्ती साकार आम्हा दासा मिरविसी तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकिणी मंडिता ग्रंथधरा येऊनी स्वामी वदन सुंदरा मम रसनारस सेविका अगार्थलिंग प्रकरण ह्रस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस सरस ग्रंथा माझी आदरिका हे गणाधिपते गणराज मी अबूध वर्णना हे सहज परी कृपा करोनी सकळा भोज विकळापदा हरी आता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती कळा मांदूस सवे घेऊनी वहनहंस या संता गणी येऊनी सभेस विराजावे महाराजा जी मंगलदायक वाग्भवानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी घेऊनी येई महाराजा जीचेनी कृपे वांकुडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरवती कोटी ती मायतू सर्वे गोरटी घेऊन येई महाराजा असो ऐसे पाचारण वचन ग्लानीत भावना सम्यक पाहुन ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वरा लागी ओ पिंजे सकळ सिद्धी पूर्णपणा पाऊत ऐशा विनित वचना वरद मौळी हस्तकंजना स्पर्शो निज्ञाना मिरविले म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐसे बोलो निसुशील धामा रसने स्थापिली सरस्वती या परी नमितो श्री गुरुराज जो अज्ञानतमी सविता विराजे जो मोक्षपदा ते वरवणी काज साधका ते विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संजोगोनी बैसला मम पृष्ठी लेखणी कळवो निकर संपुटी ग्रंथालागी आदरितसे वरदहस्ते स्पर्शो निमौळी फेडिली सकळ ज्ञान काजळी या परी तया बद्धांजुळी अनन्य भावे नमितो मी जो नरहरी वंशी विजयध्वज धुंडीराज नाम तयाचे साजे तोही पृष्ठी बैसोनी सहज ग्रंथालागी आदरितसे आता नमो ज्ञानशक्ती जी सत्तामयी चिद्भगवती अनन्य भावे चरणावरती भाळतीची ये अर्पोनिया या परी नमितो श्रोते संत की तुमच्या गृहीचा मी अतीत तरी ग्रंथांतरी सुरसनितांत प्रेम भरित दाटवा अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्हा वर्णावया अबुध शक्ती मज माझी केवी मिरवेल
परिधन्य तुम्ही भक्ती वाडे, स्वीकारिता बोलबो बडे, जड बाळा उभवनी कोडे, जगा माझी मिरविता. की पहा जैसे कांच मण्यास, सोमकांत नाव ठेविले त्यास, तेणेची शब्दे लाज सोमास, वरवूनी बुंदांढाळी तसे. तेवी तुमचा शरणागत, नरहरी मालू धुंडी सूत, तस्मात् महंत श्रोते संत, करा सरते आपणा तरी. या परी पूर्वी कथा सारामृत ग्रंथ, वदविला तुम्ही श्रद्धायुक्त, आता ही ओपुनी वरद हस्त, भक्तिसार वदवाहा. जे संत झाले जगद्विख्यात, तयाचे महात्म्य वदविले समस्त, परी सार सार कथा त्यात, उरल्या असती महाराजा. जया संतांच्या पायीरत, गुरुमूर्ती प्रतापवंत, की ज्यांनी संप्रदाय जगद्विख्यात, जगा माझी स्थापिले. तरी त्याची सर्व कथा ग्रंथी, स्वीकारावयावधान द्यावे श्रोती. असो कली प्रारंभी रमापती, नवनारायणा पाचारी. उद्धवासी बैसोनी सन्निध, कनकासनी यादव वृंद, तव ते नवनारायण प्रसिद्ध, प्रविष्ट झाले द्वारके. कवी प्रथम हरी दुसरा, अंतरिक्ष तृतीय होय चतुर, महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर, नारायण चतुर्थ तो. पंचम महाराज पिप्पलायन, सहावा अविर्होत्र नारायण, सातवा द्रुमिल, आठवा चमस जाण, कर भाजन नववा तो. ऐसे नवनारायण महाराज, द्वारकेत पातले सहजासहज, रमापतीचे पाचारण चोज, दृश्य झाले धवळारी. हरीने पाहताची नारायण, सोडिता जाहला सिंहासन, परम गौरविले आलिंगून, कनकासनी बैसविले. सकल वैभव भूषणाकार, मेळवोनी सकळ अर्चा संभार, सरिता झाला सपरिकर, षोडशोपचारे पूजैसी. हरीचा गौरव पाहून, बोलते झाले नारायण, कवनार्थी पाचारण, आम्हासी केले श्रीरंगा. हरी म्हणे जी महाराजा, की मनी काम वेधला माझ्या, कलित अवतार घेणे ओजा, तुम्ही आम्ही चलावे. जैसे समुच्चय एकमेळी, राजहंस जाती उदधी जळी, तेवी तुम्ही कृपा कल्लोळी, अवतार दीक्षा मिरवावी. येरू म्हणती जनार्दना, अवतार घ्यावा कवणे स्थाना, कवण नामी कवण लक्षणा, जगा माझी मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश, कवी नारायण जो का प्रत्यक्ष, तेणे मच्छिंद्र होनी दक्ष, जगा माझी मिरवावे. यावरी हरी जो महादक्ष, तो तव शिष्य होनी प्रत्यक्ष, महाराज नामे तो गोरक्ष, जगा माझी मिरवीजे. या परी अंतरिक्ष नारायण नाम, तो जालिंदर मिरविजे प्रकाम, तयाचा शिष्य भक्तिद्रुम, प्रबुद्ध नामे कानिफा. या परी पंचम पिप्पलायन प्रकाम, मिरविजे जगी चरपटी नाम, अविर्होत्र जो योगद्रुम, मिरविजे जगी नामे नागेश. या परी द्रुमिलाती समर्थ, जगी मिरविजे भरतनाथ, आणि चमस नारायण जगी विख्यात, रेवण नामे मिरविजे. नववा जो कर भाजन,
तो गहिनी ऐसे मिरवीजे नाम, ऐसे अवतार मही कारण, दीक्षे प्रति मिरवावे. म्हणाले कटीपण वास, करणे सांगता म्हाकलीस, तरी तुम्हा सवे अवतारास, बहुत येतील महाराजा. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस, तो पुढे होईल तुलसीदास, आणि शुक महाराज जो ब्रह्मभास, कबीर भक्त होईल तो. या परी जो व्यास मुनी, तो जयदेव होईल महाप्राज्ञी, आणि उद्धव माझा प्राणाहुनी, आवडता होईल नामा तो. आणि भक्ती प्रौढी जांबुवंत, तो नरहरी होईल नितांत. प्रत्यक्ष जो बलराम भ्रात, पुंडलीक होईल तो. मीही प्रत्यक्ष जन्मोन, ज्ञानदेव नामे मिरवीन, आणि धवलारी जो पंचानन, निवृत्तीनाथ होईल की. आणि सत्यनाथ चतुरानन, तो स्वनामी मिरवील सोपान. जी योगमाया मान समोहन, ती मुक्ताबाई विराजेल. या परी प्राज्ञिक हनुमंत, तो रामदास होईल महाभक्त. आणि कुब्जा दासी माते रमत, जनी जनात होईल की. असो ऐसे समुच्चय करोन, कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण. मग अवश्य म्हणोनी नारायण, पुढे बोलत प्रश्नाते. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती, आम्हा सांगता जन्मस्थिती. परी कवण स्थानी केवते युक्ती, व्यक्त होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण, की दीक्षेचे भविष्य पुराण. पूर्वीच कथिले पराशर नंदने, महामुनी व्यासतो. अगापूर्वी 88 सहस्त्र ऋषी, निर्माण झाले विधी वीर्यासी. ते वीर्य चुकोनी ठाया ठायासी, आपाप काही उरले असे. ते जीव दशे वाचोनी सत्य, महाराजान पावे उदय. तरी ते ठाई ठाई केवते वीर्य, त्याचे ठाय ऐकावे. उपरी चरवसूयानी असता, वीर्य गळले उर्वशी पाहता. ते शरस्तंभी दुरोणी द्रवता, आदळता झाले त्रिभाग. यमुनेत वीर्य बिंदू द्रोणाकाठी, पडताची झाले त्रिभाग शेवटी. 2 भाग द्रोणापोटी, एक जळी पडियेला. असो पर्ण द्रोणात जो भाग पडिला, तो तत्काळ द्रोणकुपी जन्मला. परी जळात जो भाग पडिला, तो ग्रासिला मत्स्यीने. तरी ते मत्स्योदरी वीर्य, नारायण प्रत्यक्ष आहे. परी जीव दशे विण गर्भवंशोदय, होत नाही महाराजा. तरी प्राज्ञिक कवी नारायण, ते मत्स्योदरी जन्म घेणे. मच्छिंद्र ऐसे जगात नामाने, मिरवावे महाराजा. या परी शिवकामावरी कोपोन, तृतीय नेत्रीचा काढुनी अग्न. महास्मर केला भस्मतेने, ऐसे ग्रंथ बोलती. परी तो कामद्विमूर्धनी, बैसला आहे वीर्य प्राशन करोनी. तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी, जालिंदर नामे मिरवेल. या परी कुरुवंशी जनमे जय, नागसत्री आवाहन केले आहे. तया वंशी महान पाहे, बृहद्रथ राणा मिरवेल. तो महिलागी करील हवन, तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन. यज्ञकुंडी दैदीप्यमान, जालिंदरे जन्मावे. या परी ब्रह्मा वीर्य सहस्रेसी, ऋषी निर्मिले सहस्राठ्यांशी. तेव्हा वीर्य रेवा तिरासी, रेवे माझी पडियेले. ते महीचे परमकुशी,
वीर्य आहे रेवातिरासी, तेथे व्यापुनी जीव दशेसी, देहा लागी मिरवावे. तो महाराजा चमस नारायण, रेवण सिद्ध मिरवीजे नामाने. रेवा रेवेत झाला जन्म, म्हणून नाम हे त्याचे. तेची वेळी आणि करेत, सर्पिणी मौळी अकस्मात. पडता प्राशिले तिने नेमस्त, भक्ष म्हणून जाणपा. तो जनमे जयाचे नागसत्रात, नाग आहुती विप्रदेत. तये वेळी आस्तिके निश्चित, सर्पिणी ते लपविले. ब्रह्मवीर्य उदरात, अंडजा शुक्ती रत्नमुक्त. पुढे होईल महानाथ, भविष्य जाणोनी आच्छादी. महातरुच्या पोखरी, तक्षकात्मजा पद्मिनी नारी. ठेविता प्राज्ञी करुषेश्वरी, नवमास लोटले. असो त्या अंडजा शुक्तिकायुक्त, जीव दशा सकळ होऊनी मुक्त. तरी अविर्होत्र नारायण तेथ, संचरी जे महाराजा. वीर्य अंडज पात्र सांडोनी, गेली आहे तक्षक नंदिनी. तो वडाच्या पोखरस्थानी, अद्यापि आहे महाराजा. तरी तेथे अविर्होत्र, प्रवेश करिता सत्पात्र. वटसिद्धनाथ स्वतंत्र, तया देही मिरवावे. या परी मित्ररेत मंत्र संपत्ती, कृपे कुरवाळी लमछिंद्रजती. ती वरद हस्ताची उकरडा विभूती, साचोकार मिरवेल. ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य, सविता राजसांडिता होय. परी ते भविष्यकारणी उकरडामय, वरद भस्म मिरवेल. तेथे हरी जो नारायण, शीघ्र संचरोनी दीक्षा कारण. गोरक्षाईसे प्रतिष्ठा नामाने, जगा माझी मिरवावे. या परी मृडानी कारणी, सुरवर आलिया दक्ष सदनी. ते कमलोद्भव पाकशासनी, समारंभे पातले. परी दक्षात्मजेची रूप रहाटी, नेत्र कटाक्ष पाहता परमेष्ठी. तेणे धडाडोनी कामपाठी, इंद्रिय द्वारा द्रवला तो. परी तो चतुराननी, बैसला होता सभास्थानी. कामद्रवता इंद्रियवदनी, परमचित्ती लाजला तो. मग रगडोनी चरणटांचे, छिन्नत्व केले रेताचे. ते एक आगळे 60 सहस्त्राचे, रेत भाग वहियेले. ते 60 सहस्त्र रेत प्रमाणासी, जीवदशा अपत्य वालखिल्य ऋषीसी. झाले परी एक भागासी, वीर्य आहे तैसेच. ते लज्जायुक्त होऊनी, केरासह सांडिले भागीरथी जीवनी. तया तुनी एक भाग जाऊनी, कुशबेटी स्थिरावला. तरी ते कुशदरीचे निखळी, रेत भागाची आहे वेली. ती पिप्पलायन माऊली, संचारावे तेणे तेथे. तांचे चरपटले आहे रेत, म्हणूनी नाम चरपटनाथ. जगात मिरवणी जगद्विख्यात, दीक्षे लागी विराजावा. यापरी कुंभोद्भवाचा उदय झाला, तो मित्र कामशराचा लोट लोटला. तो गगनपंथे विमुक्त झाला, अति बळे करोनिया. एक भाग घटी पडता, अगस्ती उदय झाला तत्वता. एक भाग महीवरता, कैलिक सदनी पातला. तो महाराज कैलिक ऋषी, भिक्षा भरतरी ऊर्ध्वशी. भरतरी म्हणती भिक्षा पात्रासी, अंगणी ते ठेविले. तो मित्ररेत अकस्मात, येऊनी पडिले भरतरी आत. ते कैलिक पाहुनी भविष्याते, भरतरी तैसे रक्षितसे. तरी ते भरतरी रेत संगी, द्रुमिल नारायण प्रसंगी.
संचरोनी रेत अंगी भरतरी नामे मिरवीजे. या परी हिमाद्रीच्या विपिनस्थानी दिग्गज ठेला महिते शयनी. ते सरस्वतीचे उद्देशे करोनी विधी वीर्यासी ढासळला. ते वीर्य गजकर्णात पडताची झाले बिंदुयुक्त. तरी काहीसे वीर्य होऊनी विभक्त महिवरती पडिले. तयावरोनी व्याघ्र चाली चालता भेदले पाऊली. तया पादसंधीत तनूओतिली जीवदशा अत्रीची. तैसा गजकर्णसूती कारण प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न. तया नामाभिधानी प्रयत्न कर्णकानि मिरविजे. या परी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाचे पोटी. कर्दम पुतळा करिता जेठी अभिमंत्रोनी भविष्यांतर. मंत्रशक्ती विष्णुवीर्य आभानी लिया पुतळामय. ते करभाजने संचराया जीवदशा मिरवावी. ऐसे सांगुनी रमारमणे संतुष्ट केले नवनारायण. मग परस्परे नमना नमन करोनिया उठले ते. असो भगवंतेशी नवनारायण पाहती मंदरा चळमौळी स्थान. श्री शुक्राचार्य समाधीपासी जाऊन समाधी ते वरियेले. नवसमाधी मेरुपाठारी 10वी समाधी शुक्र ऋषीश्वरी. असो ते 10 स्थूळ शरीरी पुढे तेथोनिया निघाले. या परी शुक्रवीर्याचे कथन बद्रिकाश्रमी सोमब्राह्मण. रंभा उद्देशे झाले पतन कबीर तेथे जन्मला. ही कथा भक्तिकथामृतांत वदविली आहे जगन्नाथे. आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकावी. असो असो वीर्य दोन्ही भाग झाला एक मच्छिने प्राशिला. तव कवी नारायण संचरोनी वाहिला गर्भ लागला वाढीसी. दिवसानुदिवस नवमास मच्छीने लोटिले जलोदरास. पुढे प्रसूत अंडज सुरस यमुना जळी भावे जो. तो तेथे एक कथा वर्तली श्री कैलासी अपर्णा माऊली. शिवासी म्हणे कृपा सावली अनुग्रह मज द्यावाजी. तुम्ही जपता जो मंत्र तो मज द्यावाजी पवित्र. तेणे करोनी मी चीर सनाथपणे मिरवेन जी. शिव म्हणे उमे ऐक मी मंत्र उपदेशीन सकळीक. परी एकांत ठावलोलिक ऐसा जाण पाहिजे गे. अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महिवरी शोधू आपण. ऐसे ऐकता दयाघन अवश्य ती ते म्हणतसे. मग सिद्ध करोनी नंदिकेश्वर हिंडता स्थाने महिवर. श्रमोनी वर्तता उमा ईश्वर यमुने तटी येऊन पोचली. मग उतरोनी नंदिकेश्वरावरुनी ती नंदी ठेवोनी तटावरती. उभयता उतरोनी यमुने सरिती जवळ काठी बैसली. तव तो यमुना तट एकांत तेथे मनुष्याची न मिळे जात. ऐसे पाहुनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले. परी तो मच्छोदरात कवी नारायण नेणोनी त्यात. पार्वती ते उपदेशित मंत्र संजीवनीसी नाथ. ती ते तो मंत्रोपदेशिता मच्छी तेथे होती सत्यता. तो उपदेश शब्दगर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकिला. ऐकिले परी ग्रहणची झाले तेणे करोनी ज्ञान प्रकटले. मी तू पण सर्व सरले सर्वची ब्रह्म सनातन. असो शिव पार्वती ते पुसत की कैसे चोज उपदेशात. तू ते सापडेल खूण ते माते बोलोनी दावी अपर्णे तू. ऐसे शिवतीस पुसता तो आधीच मच्छेंद्र झाला बोलता. म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मचोज मिरवेल. आता किंबहुना चराचर
असे स्वरूपी वृत्ती साकार नगनो हे हेमची सार आ ब्रह्म भुवना पासोनी ऐसे शिवाईकता वचन जळी पाहेचा काटोन तो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला मग शंकर बोलते झाले त्याते म्हणती महाराजा तू आहेस येथे तरी मम उपदेशाचा तूर्ते लाभ झाला कविराया परी हे फारची झाले अपूर्व पुढे ऐकानंद पर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करवीन मी तरी तुझ जन्म झालिया पाठी बद्रिकाश्रमी यावे शेवटी तेथे तू ते देईन भेटी सर्व सामग्री सच्चिन्न ऐसे बोलोनी आदिनाथ स्वस्थाना गेला परणे सहित येरीकडे गर्भमच्छोदरात तोची मंत्र घोकीतसे या परी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत काळ समयास अंड सांडोनी जळतटास मच्छी गेली जळोदरी असो अंड सांडोनी तीरास मच्छी गेली जळोदरास त्यास काही लोटल्या दिवस यमुना तीरी महाराजा तव तेथे समय काळी बक पक्षांची उतरली मंडळी मीन वेचावया जमुना जळी निजगणासहित संचरले तो अकस्मात मित्रात्मजा तटी अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी मग सर्व मिळोनी चंचुपुटी खाद्य म्हणोनी भेदिती ते चंचुपुटांचा भेद वज्र तेणे अंड झाले जर्जर द्विशक्कल होनी सत्वर महीवरी आदळले परीवरील शकल पडिले मही खालील शकलात बाळ विदेही जैसार कौदक प्रवाही एकाएकी उतरला रुदन शब्द कडकडाट बाळ तेजाचा बोभाट ते न्याहाळिता चकचकाट पाहोनिया पळाले ते असो सकळ शुक्तिका रत्नाकर आत मुक्त मुक्तिकेचा भद्रमछेंद्र असता तमारी कन्या तीर पावला धीवर त्या काळी तो धीवर कामिक नाम सुभट पाहता अंडज शुक्तिका प्रकट तो आतरत्न तेजस्फुट बाळरम्य देखिला परी जो सविता मग चित्ती द्रवली मोह ममता म्हणे बाळ हे कोमल तत्वता या ते भक्षील कोणी सावज ऐसा उदय होता चित्ती देव शब्द कुसुमा सांडिती की हे महाराजा कामिक मूर्ती बाळने वो सदनाते अरे हा कवी नारायण मच्छोदरी पावला जनन तरी मच्छेंद्र ऐसे आते नाम जगा माझी मिरविकी अरे हा दक्ष योगींद्र जेठी तारक नौकामही पाठी तरी तू संशय सोडोनी पोटी सदनाने महाराजा ऐसे देववागुत्तर रत्न कर्णपुटिके होता भूषण मग ते दृढ करोनी जतन हृदय संपुटी पाळी तसे महाविश्वासाचे पाठी आधीच मोहनांदेल पोटी आनंदाची अपार दाटी आनंद पात्री हे लावे जैसे पयाचे निपात्री घृत शर्करा होय मिश्रिती तो गोडपणाचा भाग अमृती वाढला का जाईना की दरिद्राचे सुरवाडास मनी पेटली राजहंस ते गजशुंडीची माळा ग्रीवेस सुख का वाटले जाईना की वंशवृद्धी ते शून्यमय चिंता काळीमा निशा आहे तैसा सूतमित्राचा होता उदय मग तेथ चिंता कासया की कवडीसाठी वेचिता प्राण ते मांदुसची लाधली सुखधन की मृत्युभयाचे असुख मानुन चित्त जडे चिंता सांकडी तो पियुषाची अनुकूलता गोडी सुखाचा उदय होता मग चिंता निशीचा आनंद सविता प्रेमे लागी हे लावे
मग स्नेह कवचे कर संपुटी, तोये न्हाणीला बाळ जेठी. हृदयी वाहुनी कामिक पोटी, सदनी आणिले तया ते. शारद्वता नामे सुंदरा नारी, ओपिता झाला तिचे करी. म्हणे साजणे वंशाधारी, सूत मिरवी लोकात. की पाहे पाम पूर्ण भरवसा, की राधा तनय कर्ण जैसा. तरी तो पुढे राजमांदुसा, जगा माझी आव्हानी. तन्नान्ये भाग्योदये, सर्व सुखशयनी पहुडावे. आहा बाळ अवतार होय, कवी नारायण मच्छेंद्र. मग कामिका हाती सुढाळ सुता, नवरत्नांच्या समपाहता. परमानंदली शारद्वता, बाळ कवळीला स्नेहमेळी. स्नेहे धरिताची पयोधरी, पय दाटले अति पाझरी. जैसे सोमतेज करी, सोमकांत द्रवतसे. असो कुशांचे मंडन, स्नेह भावे होता संगोपन. मग बाळ जठर पिंडीचा अग्न, पय पाहोनी स्वीकारी. तै स्नेहाचा ओघ बाणे, बाळ अंगीकारो निमार्जने. तप्तोदकी घालो निस्नाने, पाल खाते हलवी तसे. आधीच नामे शारद्वता, त्यावरी अपत्य कामिकांता. तेथे बाळ मोह कामद्रवता, कवनरीती वर्णावे. आधीचा सता मरवेली, त्यावरी पर्जन्यवृष्टी झाली. मग तो हेलावा लवलव पाऊली, कवनासी वर्णवे. ऐसे परी आनंद स्थिती, दिवस लोटले काहीसे मिती. 5 वरुषे वयावृती, मच्छिंद्रनाथ मिरवला. तव कोणे के दिवसी, सुदिनी उदयिक भूमिसी. पिता म्हणे तमारी कन्येसी, चला जाऊये मच्छिंद्रा. अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ, कृतांत भगिनी तीरा येत. मग चळोदरी संचरो नीतात, मच्छ बाळा आव्हानी तसे. तव जाळ्या सवे मीन धाडी, आंतुल्या ओढी कर संपुटी. बाहेर काढिता कामिक जेठी, महिमीना ते सोडी तसे. मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा, वेचोनी साठवी आमीना. ऐसे वदोनी कामिक पुन्हा, जळा माझी संचरे. येरीकडे मच्छिंद्रनाथ, मीन देखता म्हणे होतात. आहा मातुळ कुळाघात, कामिका ताता मांडीला. तरी आपण सताईसी राहटी, बरवेपणे पाहता दृष्टी. हे योग्य नव्हे कर्मपाठी, उपकारा मिरवावे. पूर्वी आस्तिके मातुळ कुळा रक्षिले, आपुले तपाचेनी बळे. राव बोधोनी सत्रपाळ, नागकुळा वाचविले. मग एक एक मत्स्य वेचोनी, प्रवाहा मिळवी जीवना लागोनी. ते कामिकता ते दृष्टीने पाहोनी, परमचित्ती क्षोभला. जैसा परमसबळ, पेटला मिरवी वडवानळ. तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ, हृदया माझी धडाडी. की मेघमंडळाचे दाटी, चपळा पळती तेजावटी. तैसा धडाडोनी क्रोधपोटी, बाहेर आला तत्क्षणी. लक्षोनी मच्छिंद्राचे मुखमंडन, स्वकर पोटी केले ताडन. म्हणे जळोदरीचे काढिता मीन, बहुश्रम जाणसी. तरी पुन्हा जळोदरी, मच्छ सोडितोसी कैसा भिकारी. खासील काय उदरातरी, भीक मागो जाशील. ऐसे ऐकुनी कामिक वचन, मनात मच्छिंद्र करी बोलणे. सर्वात पवित्र भिक्षान्न, दोष त्यासी काही नसे. तरी हाची आता उपदेश, आरंभावे भिक्षांनास. येरीकडे जळोदरास, कामिक तेव्हा संचरला. येरीकडे मच्छिंद्रनाथ, दृष्टी चुकवोनी गमन करीत. भ्रमण करिता द्वैतवनात, सुढाळ जागा दिसेना. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम, पाहता झाला योगद्रुम.
तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम योगा लागी आचरला. ते तीव्र तपगा शुची स्मित मंत्रदृष्टी अद्वैतवनात लोहकंटक पादांगुष्ठांत देवनी तप करीतसे. ऊर्ध्ववायूचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देवनी दान वाचा करोनी कृष्णार्पण हरिभजनी मिरविला. शरीर क्लेशा देवनी दान ईश्वरी वेदतनु मन प्राणे तेणे अस्थि पंजरावरोन त्वचा तितुकी मिरवीतसे. तपे भक्षिले सकळ मांस परी लागना लागे अस्थित्वचेस. मांस भक्षोनी सकळ भागास वृद्धी रस सकळ आटिले. नेत्र फिरोनी झाल्या वाती दिसो लागली कार्पासरीती. सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने. अस्तित्वचा व्यक्त होऊनी शिरा दिसती चांगुल पर्णी. सर्व अंग गेले वाळोनी काष्ठा परी मिरवीतसे. ऐसे क्लेश संभावित मच्छिंद्र अंगी जाणवत. तो तेथे अकस्मात अत्री नंदन पातला. संचरोनी देवालया स्तविता झाला उमाराया. हे दक्षजा माता करुणालया दिगंबरादी पुरुषा. कामांतका फणीवेष्टका रुंडभूषणा कैलासनायका. अर्पणा निधाना कामांतका वृषभारोहणा महाराजा. हे सकळ दानवांतका देवाधीशा उमाकांता. प्रळय रुद्रा त्रिपुरांतका शूळपाणी महाराजा. हे शंकर नामाभिधानी पंचवक्त्रा त्रिनयनी. भस्मधारणा उमारमणी नरकपाळा विराजसी. ऐसे स्तुतीचे वाग्रत्न दत्त अर्पिता माळा करोन. तेणे तोषोनी कामदहन प्रत्यक्षपणे मिरविला. प्रत्यक्ष होता उमाकांत नयनी यजिता झाला दत्त. मग आलिंगोनी प्रेम भरित निकटा आपण बैसला. योगक्षेमाची सकळ वार्ता शिवपुसता झाला दत्ता. तेणेही सांगोनी क्षेम वार्ता शिवसुखा पुसिले. या परी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी कानन बहुत. तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळुआ. मग अवश्य म्हणोनी उमा रमण उभयता पाहू चालले कानन. परीही वासना दत्ता कारणे मच्छिंद्र दैवे उद्भवली. जैसा लाभास्तो पदरी तो सहज वळुनी येत घरी. लघु शंके मूत्रधारी मांदू सगट लागतसे. की उष्ण त्रासे मही चाली आतुडे कल्पतरूची सावली. देवी दत्तवासना उद्भवली मच्छिंद्र दैव प्रकरणी. की याजव्रता टाकिल्या बाहेरी हिरा ठेवोनी नेतगारी. देवी दत्तात्रेय वासना लहरी उदेली मच्छिंद्र दैवाने. असो वैशा लाभ भावना उभयता रमती बद्रिकाश्रमा. नानातरूप्लवंगमा अपार चिन्हे पाहती. सूरतरूपोफळी बकुळ चंपक कर्दळी. गुलछबू गुलाब केळी नारळ सोनकेळी शोभल्या. की सहज पाषाण ढाळिता महिसी दैवे आतुडे हस्तपादांसी. देवी मच्छिंद्र दैव उद्देशी दत्तवासना उद्भवली. ऐसे वर्णिता पारतरू तरी बद्रिकेचा फार शेजारू. कानना महानिकट मंदारू मंदार चळ शोभला. तयावरोनी वर्षत तोयधर मणिकर्णिके अपार नीर. ती भागीरथी उत्तम तीर निज दृष्टीने पाहिली. मग तेथ ओघ धरोन उभयता करीते झाले गमन. असो मच्छिंद्रा कारणे निज दृष्टी पाहतील. तेथे जी जी होईल वार्ता श्री गुरुज्ञाने होय सांगता. निमित्त मात्र धुंडी सुता ग्रंथा माझी मिरविले.
धुंडीसूत नरहरी वंशी मालूवदे कवित्वासी निमित्त मात्र नरहरी कृपेसी तोची बोलवी ज्ञानेश स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर प्रथमाध्याय गूढः श्रीकृष्णार्पणमस्तु। श्री नवनाथ भक्तिसार प्रथमाध्याय समाप्त।